उसाला दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करत लोकमंगल साखर कारखाना बंद पाडला आहे। सोलापुरात उसाला दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमंगल साखर कारखाना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडला आहे। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारून सुरू असलेले गाळप थांबवले। रविवार दुपारपासून कारखाना बंद असून रात्री देखील स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्यातच मुक्काम केला। कडाक्याच्या थंडीतही पदाधिकाऱ्यांनी कारखान्याच्या आवारात जेवणावळी घालत आंदोलन सुरू ठेवले आहे। कारखानदारांनी ऊस दर जाहीर केलेला नाही म्हणून मागील 8 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव असतील, ऊसतोडणी शेतकरी असतील, स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील, विविध शेतकरी संघटना असतील यांनी गव्हाण बंद करून कारखानदाराकडून पहिली उचल म्हणून किमान 3000 रुपये किंवा अधिकचे 100, 200, 300 रुपये पण किमान पहिली उचल 3000 रुपये जाहीर करा। जोपर्यंत कारखानदार 3000 रुपयाची पहिली उचल जाहीर करत नाहीत तोपर्यंत कारखान्याच्या गव्हाणी बंद करण्याचे आंदोलन सुरू केलेलं आहे। आज सध्या आम्ही लोकमंगल कारखाना बिबीदारफळ येथे आहोत। जोपर्यंत उसाला दर जाहीर केला जात नाही तोपर्यंत कारखाना सुरू करू देणार नसल्याची ठाम भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे। या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाची नजर या घडामोडींवर आहे।